नमस्कार, मी बेदरे सराफेन सुवर्णकार, आपला धाकाचा सोनार आपल्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। आज दिनांक 18 मार्च 2026 संध्याकाळची 6:30 वाजलेले आहेत। तर आजचा व्हिडिओचा मुद्दा, आज दोन मुद्दे आहेत व्हिडिओमध्ये। पहिला मुद्दा की इंस्टाग्रामवर एक व्हायरल काही नमुने आहेत, ते तुम्हाला घुमवायचे कामं करतात। कसे? 31 तारखेपर्यंत 2 लाख भाव जाईल, 31 तारखेपर्यंत 5 लाख चांदी जाईल। त्याचा एक नमुना मी तुम्हाला आता व्हिडिओ दाखवतो। हा बघा, व्हिडिओ पहा, एकदा चेक करा। आज है 16 मार्च 2026। 31 मार्च को आपको गोल्ड मिलेगा 2 लाख के पार। ये मेरी प्रेडिक्शन नहीं, ये मेरी रिसर्च कहती है। वहीं पे सिल्वर जो इसका रेट चल रहा है 2,80,000, वो मिलेगा आपको 3.5 लाख के पार। पहिला व्हिडिओ सगळ्यांनी। आता याचं नाव मी तर आता सांगू शकत नाही, कारण हे इंस्टाग्राम अल्गोरिदमच्या खिलाफ आहे। याच्यामध्ये नाव मी सांगू शकत नाही। अशा नमुन्यांवर विश्वास ठेवू नका। आता या नमुन्याने 16 मार्चला व्हिडिओ बनवला होता, काहीतरी 15 मार्चला व्हिडिओ बनवला होता की 31 मार्चपर्यंत सोनं 2 लाख क्रॉस आणि चांदी 5 लाख क्रॉस। आणि थांबा जाऊ नका, याच्यानंतर सोन्या चांदीच्या भावाबद्दल पण अपडेट सांगणार आहे, ठीक आहे। याच्यामध्ये या नमुन्याने काय सांगितलं होतं, 15 मार्चला व्हिडिओ बनवला होता। यांनी काय सांगितलेलं की 31 मार्चपर्यंत सोनं 2 लाख क्रॉस आणि चांदी 5 लाख क्रॉस। आणि यानेच 3 तारखेला व्हिडिओ बनवला होता, 15 तारखेपर्यंत सोनं 2 लाख क्रॉस। भाई, तुझ्या बापाने धंदा केला का असा? मला म्हणायची गोष्ट काय की आपल्याला एखाद्या गोष्टीचं लॉजिक माहीत नसेल ना, त्याबद्दल व्हिडिओ बनवायचा जायचं नाही। फक्त व्ह्यूजसाठी व्हिडिओ बनवायचा नाही, ठीक आहे। दुसरं काही असो, अशा फालतू लोकांवर विश्वास ठेवू नका। आणि सेकंड मुद्दा आपला भावाचा। आता मी काही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 1,55,800 पर्यंत सोनं येऊ शकतं आणि 2,52 पर्यंत चांदी येऊ शकते। झालं, 1,55,800 क्रॉस झालं, 1,55 पर्यंत सोनं आलेलं आहे। आता याच्यानंतरचा मुद्दा काय की सोनं बघा, 1,54च्या खाली जर उतरलं तर 1,51 पर्यंत येऊ शकतं। 1,54च्या खाली जर एक दिवस टिकलं पाहिजे, बरं, 1,54च्या खाली जर टिकलं तर 1,51 येऊ शकतं। आणि चांदी 2,52च्या खाली जर टिकली तर 2,43 पर्यंत येऊ शकते चांदी। पण खरेदी बंद करायची नाही आहे, थोड्या प्रमाणात खरेदी सुरू ठेवायची। त्याच्यामुळं खरेदी कोणी बंद करायची नाही आहे, थोड्या प्रमाणात। जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, 10-20% खरेदी सुरू ठेवायची आहे। आणि काळजी करू नका, वॉरची सिच्युएशन कोणत्या क्षणी खतम होईल सांगता येत नाही। त्यामुळे वॉर बंद झाला की भाव परत वर जायला सुरू होणार आहे। सध्या वॉर चालू आहे, डॉलरचं किंमत वाढते, म्हणून सध्या भाव तुम्हाला डाऊन ट्रेंड दाखवते। काळजी करू नका, कोणत्या टायमाला ट्रेंड चेंज होईल काही सांगता येत नाही। त्याच्यामुळे खरेदी चालू ठेवा। धन्यवाद।